असं म्हणतात की आपली सकाळ ठरवते आपला पूर्ण दिवस कसा जाणार आहे ते. आणि आपण सकाळी उठल्यानंतर कुठे जातो? पहिलं वॉश बेसिनच्या इथं जातो, तोंड धुतो, ब्रश करतो आणि आपलं बेसिन जर असं स्वच्छ सुंदर असेल तर आपला मूडसुद्धा खूप छान होतो. सकाळी सकाळी आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. आणि आपण गृहिणी तर घरातच असतो, त्यामुळे घरातला प्रत्येक कोपरा आपण असा छान ठेवला ना, तर आपल्याला सुद्धा खूप फ्रेश वाटतं दिवसभर. त्याच्यामुळेच आपण आज ह्या दुर्लक्षित असणाऱ्या एका गोष्टीचं ऑर्गनायझेशन आणि डेकोरेशन करणार आणि दिसायलाही ते छान दिसतं. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. तर असा आहे आमच्या घरातला वॉश बेसिन एरिया. जेव्हा आम्ही रिनोव्हेट केलं हे घर 15 वर्षापूर्वी, तेव्हा हे असं वॉश बेसिन बनवून घेतलेलं आणि इथं या सगळीकडे अशा टाईल्स लावलेल्या आहेत. कारण कलर किती पण वेळा केला तरी ते खराबच व्हायचा, म्हणून मग आम्ही अशा टाईल्स लावून घेतल्या. आणि हा आरसा सुद्धा तेव्हाच घेतलेला आहे. आणि इथं बघा आता सगळा पसारा दिसत असेल, कारण खूप दिवस मी हे सगळं क्लीन केलेलं नाही. म्हणजे फक्त बेसिन स्वच्छ करायचे, पण ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या डीप क्लीन केलं नव्हतं. तर आज मी हे सगळं डीप क्लीन करणार आहे. कारण काय होतं, खूप साऱ्या गोष्टी नको असल्या पण अशा साचत राहतात आणि मग ते आपण जर नीट व्यवस्थित ठेवल्या नाहीत मग त्याचा पसारा होतो. तर आधी काय करणार आहे, हे जे 3 कॉर्नर पीस आहेत ना, तर त्याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर त्या आधी सगळ्या मी एका बकेटमध्ये छोट्या अशा काढून घेणार आहे. म्हणजे मग मला नको असलेल्या गोष्टी काढता येतील आणि ते व्यवस्थित स्वच्छ सुद्धा करता येईल. आणि हे जे समोर 2 रॅक दिसत आहेत, तर हे 3चा सेट होता. ॲमेझॉनवरून मागवलेला. हे 2 इथे समोर लावलेत आणि या बाजूला एक छोटा आहे तो लावलेला आहे. आणि हे ॲक्रेलिकमध्ये आहे, काचेचं नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती व्यवस्थित सगळ्या गोष्टी पण राहतात आणि साफ करायला सुद्धा ते खूप इझी आहे. तर या दोन्ही रॅकवरती माझ्या मिस्टरांचं आणि मुलाचं सगळं काय असेल तर त्यांना लागणाऱ्या वस्तू असतात इथे. म्हणजे ट्रिमर वगैरे किंवा आफ्टर शेव लोशन वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. आणि या बाजूला सगळे फेसवॉश वगैरे असतात. आणि खाली एक मी असा प्लास्टिकचाच एक बॉक्स ठेवला आहे, त्याच्यामध्ये मी सगळे तेल वगैरे ठेवते. कारण हे जर आपण ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवले ना तेल वगैरे, तर ड्रेसिंग टेबल खराब होतो. त्याच्यामुळे मग मी इथंच ठेवून टाकते, कारण इथं जागा आहे मला आता ठेवण्यासाठी. तर आधी हे सगळं आहे ते मी आधी जाळ्या वगैरे काय आहेत त्या सगळ्या काढून घेते. तर हा जो मॉप आहे ना, तो खरंच मला एवढा उपयोगी पडतो ना, म्हणजे खालीसुद्धा घाण पडत नाही आणि पटकन 5 मिनिटामध्ये सगळं भिंत आहे ना ती साफ करून होते. सगळ्या जाळ्या वगैरे निघतात आणि कॉर्नर वगैरे सुद्धा व्यवस्थित साफ करता येतात. तर हे सगळं जाळ्या काढून घेतलेल्या आहेत. आणि आता बघा तो छोटा करून या टाईल्सवरती सुद्धा ते व्यवस्थित साफ करता येतं त्याने. आणि हा जो एरिया आहे तो बाथरूम आणि टॉयलेटच्या समोरचा हा पॅसेज आहे. असा चौकोनी पॅसेज आहे, त्याच्यामुळे ते तिथं पण सगळ्या टाईल्स लावलेल्या असल्यामुळे तिथलं सुद्धा साफ करणं व्यवस्थित सोपं पडतं. तर हे सगळं मी झाडून घेतलेलं आहे. आणि ह्या टाईल्स आहेत हे आता मी मगात पाणी घेऊन त्याने धुवून घेणार आहे. तर हे कॉर्नर आपल्याला दिसतात स्वच्छ, तरीसुद्धा त्याच्यावरती खूप असे धूळ वगैरे असते, जाळ्यासुद्धा असतात. तर त्यासुद्धा आता पाण्याने आणि नंतर सोपने मी धुवून घेणार आहे. आणि इथं टाईल्स बसवलेले असल्यामुळे ते साफ करायला खूप सोपं पडतं. आणि मी आता आरशावर सुद्धा थोडं पाणी मारून घेते आहे. त्याच्यानंतर मी ते पुसून सुद्धा घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मी आता थोडंसं लिक्विड सोप घेऊन त्याने हे सगळे रॅक आणि टाईल्स आहेत ते साफ करून घेणार आहे. आपलं भांडी घासायचा स्क्रबर असतो ना, त्याने हे सगळं साफ करून घेणार आहे, म्हणजे त्याचे स्क्रॅचेस पण पडत नाहीत. आणि इथं बेसिनच्या इथं आम्ही हा जो असा कट्टा बनवून घेतलेला आहे ना, तर तो बाकीच्या सगळ्या गोष्टी याच्यावरती ठेवायला बरा पडतो. पण तेव्हा आम्ही तो मार्बलमध्ये बनवून घेतलेला, पण मार्बलच्या ऐवजी तो ग्रॅनाइटमध्ये बनवायला हवा होता असं मला वाटतं. कारण मार्बलवरती खूप पाण्याचे डाग पडतात. आमच्या इथलं पाणी आहे ते बोरचं पाणी आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती खूप सारे डाग पडतात. पण बाकीच्या सगळ्या गोष्टी याच्यावरती ठेवायला मग ते बरं पडतं. पण शक्यतो माझा प्रयत्न असतो की भिंतीवरची जी जागा आहे ना तिचा वापर करायचा. त्याच्यामुळं मग मी बघा इथं सुद्धा हे रॅक लावलेले आहेत. आणि कोरोनामध्ये तर हा जो कट्टा बनवला ना त्याचा इतका उपयोग झाला, कारण या कट्ट्यावरच मी एक असा प्लास्टिकचा बॉक्स ठेवलेला, जिथं बाहेरून आल्यानंतर मग सगळ्या वस्तू म्हणजे अगदी चष्मा, घड्याळ वगैरे हे सगळ्या गोष्टी, चाव्या वगैरे इथेच ठेवायचे त्या बॉक्समध्ये. नंतर इथेच हात स्वच्छ धुतले जायचे. तर आपल्या सगळ्यांनाच कोरोनामध्ये हात धुवून धुवून अक्षरशः कंटाळा आलेला आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी नीटनेटकी ठेवायची मला पहिल्यापासून आवड होती. पण कोरोनामध्ये हे व्यवस्थित सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं ऑर्गनाइज करायची इतकी सवय लागली ना, की इथे हात लागेल, तिथे हात लागेल, म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित. त्याच्यामुळेच माझं ऑर्गनायझेशनचं स्किल वाढलं. आणि अजून एक सुंदर गोष्ट म्हणजे बघा, हा नळ आहे ना, दिसायलाही खूप छान आहे आणि तो रोटेट सुद्धा होतो इकडे-तिकडे.
आणि आम्ही Amazonवरून मागवलेला. हा नळ का बसवला तर इथं हा जो स्टीलचा नळ असतो ना, तर तो नेहमी असा लिकेज व्हायचा आणि मग सतत त्याला असं दुरुस्त करत बसायला लागायचं. त्याच्यामुळे मग आम्ही शेवटी हा नळ आता बसवलेला आहे. तर बेसिन साफ करण्यासाठी आज मी इथे हे हार्पिक असतं ना बाथरूम क्लीनर ते वापरणार आहे. पण ते टाकायच्या आधी काय करायचं, ओलं करून घ्यायचं, नाहीतर मग काय होतं त्याचे डाग पडतात सगळीकडे. तर आधी पाण्याने ओलं करून मग त्याच्यावरती ते मी हार्पिक बाथरूम क्लीनर आहे ते टाकलेलं आहे. अगदी स्वच्छ निघतं त्याने सुद्धा. आणि बेसिन साफ करताना तर मी ग्लोव्हज घातलेले आहेत, कारण मला लगेचच रॅश वगैरे येतात तसे हाताला. तर आता हे सगळं व्यवस्थित साफ करून घेते. आणि हा भांडी घासायचा स्क्रबर आहे, तर तो जुना झाल्यानंतर मग मी इथं वापरते आणि आता हे घासून झाल्यानंतर मग तो टाकून दिला तरी फार काही आपल्याला वाटत नाही त्याचं. खरं तर वॉश बेसिन ही वारंवार वापरली जाणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे ते खूप खराब होतं. त्याच्यामुळे ते रोजच्या रोज असं साफ करायचं असतं. हे माझ्या रोजच्या क्लिनिंगमध्येच असतं. फक्त मी बेसिन साफ करते, पण आज मी हे डीप क्लीनिंग करत आहे. आणि बेसिन साफ करताना ही जी सोपची बॉटल असते ना, तर ती सुद्धा साफ करायची, कारण ती सुद्धा खराब झालेली असते. आणि ही बॉटल मी DMartमधून आणलेली. तर आता त्याच्यामध्ये लिक्विड सोप भरून घेते. आणि हा पाउच आहे तो संपतच आलेला आहे. आणि हा पाउच संपल्यानंतर काय करायचं, याच्यामध्ये थोडंसं पाणी भरून घ्यायचं आणि नंतर जेव्हा आपण कपडे धुतो ना, तेव्हा वॉशिंग मशीनमध्ये टाकलं ना, तर खूप छान वास येतो कपडे. म्हणजे मग त्याच्यामध्ये काही उरलेला थोडासा सोप असतो, तो वाया सुद्धा जात नाही. आता हे जेवढं सगळं धुवून घेतलेलं आहे, ते सगळं पुसायला पाहिजे, कारण हे बोरचं पाणी आहे त्याच्यामुळे डाग पडतात. तर आधी हे सगळं टाईल्स वगैरे आहे त्या पुसून घेते. आणि हा ओटा सुद्धा, कारण याच्यावरती तर खूप डाग पडतात. पण तो कितीही पण पुसला तरी थोडेसे तरी डाग त्याच्यावर पडतातच. आता हा जो आरसा आहे तर त्याला कसं स्वच्छ करायचं माहिती आहे का? आपलं वर्तमानपत्र असतं ते त्याचा गोळा करायचा, तो थोडासा ओला करायचा आणि त्याने आरसा आहे तो स्वच्छ करायचा. खूप स्वच्छ निघतो. तुम्ही एकदा जरूर करून बघा. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी त्यातल्या ज्या नको होत्या वस्तू त्या मी काढून टाकलेल्या आहेत आणि ह्या इथं व्यवस्थित अरेंज करते. कारण पसारा का होतो माहिती का घरामध्ये? कारण आपण नको असलेल्या गोष्टी सुद्धा साठवत राहतो. म्हणजे पहिल्याच गोष्टी असतात आणि त्याच्यामध्ये अजून आपण गोष्टींची भर टाकतो आणि त्यामुळं त्या पहिल्या वस्तूंना जागा राहत नाही आणि त्यामुळं अजून घरामध्ये पसारा होत जातो. त्यामुळं मधून-मधून आपल्याला नको असलेल्या गोष्टी असतात. ज्या आपल्याला उपयोगी नसतात, अशा गोष्टी काढून टाकायच्या असतात. त्यामुळे मग घरामध्ये पसारा होत नाही. तर असंच मी वरचेवर करत असते. आणि बेसिनच्या इथे नेहमी असा एक टॉवेल ठेवायचा, म्हणजे मग हात धुतल्यानंतर तो पुसायला बरं पडतं. नाहीतर मग टॉवेल शोधत बसायला लागतं इकडे-तिकडे. तर हा ओटा आम्ही का बनवलेला, तर किचनमध्ये रिनोव्हेशन केलं तेव्हा आम्ही पॅरलर ओटा बनवलेला. तो मार्बलचा आहे. तर त्याच्यातलं मार्बल शिल्लक होतं, म्हणून मग आम्ही त्याचा उपयोग इथं असा केलेला आहे. तर आता थोडंसं म्हटलं डेकोरेट करावं, तर मुद्दामून काही आणलेलं नाहीये. घरामध्ये हे आर्टिफिशियल मनी प्लांट होतं आणि ऑलरेडी घरामध्ये खूप सारी ओरिजिनल मनी प्लांट आहेत. त्याच्यामुळं हे असंच पडून राहिलेलं. तर म्हटलं इकडे-तिकडे ठेवण्यापेक्षा इथं लावून टाकूयात. कारण तुम्ही जर माझे व्हिडिओ नेहमी रेग्युलर बघत असाल, तर तुम्ही बघितलेलं आहे, की घरामध्ये मी खूप सारी झाडं लावलेली आहेत. कारण मला घर जास्तीत जास्त आहे ते झाडांनीच असं सजवायला आवडतं. ब्रश आणि टूथपेस्ट ठेवण्यासाठी मी आता इथे मग आहे, त्याचा वापर केलाय. मी एक मागवलंय टूथपेस्ट आणि ब्रश ठेवण्यासाठी, पण ते अजून काही आलं नाही. Amazonवरून मागवलंय. तर तोपर्यंत म्हटलं मग इथं ठेवूयात या मगमध्ये, म्हणजे ती दिसायला सुद्धा छान दिसेल. तर हा सुंदर असा वॉश बेसिन एरिया ऑर्गनाइज आणि डेकोरेट दोन्ही करून झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तरी पण कमेंट करा आणि एखादी गोष्ट नसेल आवडली तरी सुद्धा मला कमेंट करून सांगा. कारण तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडतं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आता लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. याच्यामध्ये ज्या गोष्टी मी वापरलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, जरूर चेक करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.